दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। सिटी 60 पाहूया। उद्या सुरक्षा यंत्रणांना देशव्यापी मॉकड्रिल घेण्याचे आदेश। आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी मॉकड्रिल। भारत पाकिस्तान तणावासंदर्भात गृह मंत्रालयाचे निर्देश। देशातील अनेक राज्यांमधील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल होणार। संवेदनशील भागामध्ये नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी मॉकड्रिल। काश्मीरच्या दल लेक भागामध्ये मॉकड्रिलची तयारी। आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी उद्या देशभर मॉकड्रिल। एसडीआरएफ कडून दल परिसरात मॉकड्रिलची तयारी। बेसरनलगतच्या परिसरातून एक संशयित ताब्यात। प्राथमिक चौकशीनंतर उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं संशय बळावला। संशयिताकडे बुलेट प्रूफ जॅकेट। जम्मू काश्मीर पोलिसांकडून संशयिताची कसून चौकशी सुरू। एनआयएच्या पथकाकडून मेटल डिटेक्टरच्या मदतीने बेसरन खोऱ्यात तपासणी करणाऱ्या एनआयए टीमचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। भारतीय नौदलाच्या विमानांनी अरबी समुद्रात घिरट्या घालायला सुरुवात केल्याचा पाकिस्तानी नौदलाचा दावा। दोन्ही देशांच्या नौदलाकडून आपापल्या सागरी सीमेवरती युद्धाचा सराव। घाबरलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच। पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमधील नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार। जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछमधील सुरक्षेत वाढ। ठिकठिकाणी वाहनांची तपासणी। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला। युद्धाचं सावट असल्यानं जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागामध्ये बंकर्स बांधण्याचं काम सुरू। भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानात धडकी। भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा मुकाबला पाकिस्तान कसा करणार? संसदेत तेहरीक-ए-इन्साफचे खासदार उमर अय्यूब यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल। भारत पाकिस्तान वादावर झालेली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीची बैठक निष्फळ। बंद दाराआड झालेल्या बैठकीत भारत पाकिस्तान वादावर ठोस तोडगा निघालेला नाही। पाकिस्तानी राजकारणी मौलाना फजलुर रहमान यांचा संसदेतून वॉकआउट। भारतासोबत युद्धजन्य परिस्थिती असताना कोणीही गंभीर नसल्यानं ते सभेतून बाहेर पडले। घाबरलेल्या पाकिस्तानी नेत्यांची चिथावणीखोर बडबड सुरू। भारत पाकिस्तानला अणुयुद्धाकडे ढकलतोय। पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ याचं वक्तव्य। पाकिस्तानी आरोग्यमंत्री मुस्तफा कमाल यांची भारताला खुली धमकी। भारतीय सैन्यानं आक्रमण केलं तर कोणी परत जाणार नाही। मुस्तफा कमाल यांचं हास्यास्पद विधान। भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही पश्तून लोक भारतीय सैन्यासोबत उभे राहू। पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील इस्लामिक धर्मगुरू मोहम्मद रंगीलांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन। रशियाकडून भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर। भ्याड हल्ल्याचाही पुतीन यांच्याकडून निषेध। पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची बांगलादेशच्या सल्लागाराशी चर्चा। बांगलादेशनं पाकिस्तानला तणाव कमी करण्याचा सल्ला दिला तसंच संयम बाळगण्याचं आवाहन केलं। चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सगळे दरवाजे बंद। पाकिस्तानजवळ चिनाब नदी कोरडी। चिनाब नदीवरील बागलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे देखील दरवाजे बंद। त्यामुळे रियासी जिल्ह्यामध्ये पाण्याची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे। इराणनं भारत पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन केलं। इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यात संयमाचा सल्ला। स्थिती आणखी बिघडू देऊ नका, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन। डीआरडीओकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी यशस्वी। ही माईन समुद्राखाली शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करण्यास सक्षम। भारतात पहिल्यांदाच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक। 12:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार। अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीची जय्यत तयारी। बैठकीसाठी 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद मंडपाची उभारणी। नियोजनासाठी तब्बल 17 समित्यांची नियुक्ती। मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चौंडीमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त। मंत्रिमंडळातील सर्व मंत्री बैठकीला उपस्थित राहणार।
मिठी नदी सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल. मुंबईमध्ये 7 ते 8 ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी. मुंबई महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड केक भरवताना असा व्हिडिओ व्हायरल. वाढदिवसावेळी पहिल्यांदाच आक्या पॉन्ड गुंडाला भेटलो असून त्याला ओळखत नाही. अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया. हजारो समर्थक शुभेच्छा द्यायला आले होते, त्यात तो होता. बनसोडेंचं व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण. एबीपी माझाच्या बातमीनंतर समाज कल्याण विभागाचे नागपूरचे उपायुक्त बाबासाहेब देशमुखांचं निलंबन. महिला बचत गटासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये महिला बचत गटांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई. बीड पोलीस अधीक्षकांच्या घराबाहेर गांजा ओढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं थेट निलंबन. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची कारवाई. ठाण्यात लवकरच हवाई टॅक्सी सुरू होणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा इथं विहंग हिल्स परिसरात 40 मीटर रस्त्यावरती प्रकल्प राबवला जाईल. एसटी कामगारांचा महागाई भत्ता 46% 53% आणला जाणार. एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा. महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आता रात्री 8च्या आधी संपणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता हे पाऊल उचलल्याचं सरनाईकांचं वक्तव्य. पुढील 5 दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही इशारा. मुंबईला आज उद्या येलो अलर्ट. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. मुंबईत पाणी कपात करणार नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पालिकेचा निर्णय. 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणी पुरवठा होईल, पालिकेची माहिती. पुण्यात पाणी कपात सुरू ठेवायची की रद्द करायची याचा निर्णय घ्या. पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे पाणीपुरवठा विभागाला आदेश. आठवड्याभरात फेर आढावा घेण्याच्या सूचना. भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. भात पिकाला अवकाळीचा फटका. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी संकटात. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अनेक भागात गारपीट. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी आणि तेल्हारा परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. केळीच्या बागा वाऱ्यामुळे जमीनदोस्त. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आंबा, केळी, लिंबोणी अशा अनेक फळबागांचं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या बागा भुईसपाट. हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त. केळी उत्पादक चिंतेत. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील पिलीवमध्ये नीरा उजवा कालव्याला भगदाड. कालवा फुटला असून लाखो लिटर पाण्याची नासाडी. तातडीनं दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी.